मूळ मुद्दा हा की नेहरूंनी तेव्हा रॉबर्ट मुगाबे होता आपला झिम्बाब्वेचा नंतर स्वतंत्र झालेला देश, अनेक देश होते, त्या देशांच्या पंतप्रधानांनी किंवा अध्यक्षांनी सत्ता आपल्या हातात इतकी ठेवली की पिढ्यानपिढ्या ते त्यांच्याकडे राहिली, त्यांच्या देशाची लूट केली. नेहरूंनी असं केलेलं नाही. मी मगाशी सांगितलेले मगाशी माझे जर श्रोते पुनरावृत्ती करतो कारण खूप महत्वाचं आहे. नेहरूंनी इंदिरा गांधींना संसदेत पाठवलेलं नाही. नेहरूंनी सरदार पटेलांच्या मुलीला संसदेत पाठवलं, आपल्या मुलीला पाठवलेलं नाही. नेहरूंच्या हयातीत इंदिरा कुठच्याही पदावर नव्हती. नेहरू गेल्यावर जे काय झालं त्याला नेहरू जबाबदार होते हे म्हणण्याची हल्ली फॅशन आली आहे. उदाहरणार्थ नाशिकचे रस्ते गडबडले, नेहरू. ब्रिज नीट नाही, गडकरी नाही, नेहरू ते. आणि एवढं बिंबवून सुद्धा म्हणजे आजची जयंती आपण साजरी कर, मी काही कथावाचक नाहीये, मी नेहरूंचं चरित्र सांगायला आलेलं आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने वाचलं असेल आणि नसलं वाचलं तर वाचा नेहरूंची पुस्तकं. मी त्या कॉन्टेक्स्ट मध्ये काहीतरी समजवायला आलोय. मला हे लिगसी आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि जे ह्याने मला आता नाव सुचलं निरंजन तुझ्या पुस्तकाचं, ऑन द बीट्स ऑफ ड्रम्स, हेच नाव असलं पाहिजे पुस्तकाचं. जर नेहरूंनी जी लिगसी लोकशाहीची निर्माण केली ना त्याचं नाव हेच असलं पाहिजे. कारण दवंडी पिटून एक महान लोकशाही निर्माण करणं जोक नाही. तेव्हा लाईट्स नव्हते, तेव्हा रस्ते नव्हते, दळणवळणाची साधनं नव्हती. अरे कोकणातल्या पिंगुळी गावामध्ये मला 3 वर्ग मी शिकलो, लाईट नव्हती. दरवर्षी चर्चा व्हायच्या, फक्त विजेचे खांब टाकलेत कुडाळमध्ये, म्हणजे असं काही टाकलेले नसायचे. या पण मतदानाच्या दिवशी सगळे मतदान करायचे. आणि गंमत म्हणजे फळ्यावर मतदान किती झालेलं आहे 2-2 तासांनी त्याचे अपडेट्स यायचे. म्हणजे इंदिरा गांधी जेव्हा हरल्या तेव्हा सुद्धा इंदिरा गांधींनी चू आयोगाच्या कामात दखल नाही केली म्हणून त्या हरल्या ना, नाहीतर अनिर्बंध जगायला काय जातंय. मला मगाशी एका मुलीने प्रश्न विचारला मगाशच्या भाषणामध्ये, नेहरूंचे कोणी उद्योगपती मित्र होते का जे त्यांच्या बरोबर फिरत असत. तर मी म्हटलं JRD टाटांनी त्यांच्या पुस्तकातच लिहिलेलं आहे की नेहरू बहुधा माझा तिरस्कार करत असावे. बरोबर, त्या काळचा जो सर्वात मोठा उद्योगपती होता त्याची ही परिस्थिती. त्या पलीकडे जाऊन पण म्हणजे नेहरूंनी मतभेद आपले राष्ट्राच्या मोठेपणाच्या आड येऊ दिले नाही. TIFR स्थापन होताना तिथे TIFR मध्ये त्या दिवशी भाषण करायला मी गेलेलो, तर तिथे होमी भाभा, नेहरू आणि JRD टाटा असा एकच फोटो आहे. आता जर कोणाला कळलं तर दुसरा येईल, पण तोपर्यंत एकच आहे, त्याच्याबरोबर मी माझा काढून घेतलाय. तर असा फोटोचा शौकीन माझ्या व्यतिरिक्त दुसरा एकच माणूस आहे या देशात. गंमत अशी की मी TIFR ला भाषण जे केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी केलं.